आश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी ही पृथ्वीवरती संचार करत असते आणि या आश्विन अमावस्येलाच दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते। या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे। लक्ष्मीपूजन करताना काही नियम आपल्याला पाळायचे आहेत, काही चुका अजिबात करायच्या नाहीत। मांसाहार करून किंवा चामड्याच्या वस्तू परिधान करून पूजा करायची नाही। लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत। लक्ष्मीपूजनाच्या वेळेला दारे खिडके उघड्या असाव्यात। त्याचप्रमाणे पूजा सुरू असताना गाणी लावू नयेत, इतरांशी गप्पा मारू नये। भक्तिभावाने मनोभावे आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे। त्याचप्रमाणे या दिवशी चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये, घरामध्ये कलह वादविवाद करू नयेत, घाईघाईने कसे तरी लक्ष्मीपूजन करू नये। लक्ष्मीपूजन हे योग्य वेळेवरतीच करावे। लक्ष्मीसमोर अखंड ज्योत तेवत राहील याची काळजी घ्यावी। देवीला सात्विक नैवेद्य दाखवायचा आहे। या दिवशी पुरणपोळी, बत्ताशा, खीर या नैवेद्याला विशेष मान आहे। पूजेसाठी वापरलेले साहित्य हे स्वच्छ असावे, तुटके फुटके साहित्य नसावे।